नमस्कार. कधी विचार केला आहे का की भारतात काही जिल्हे तर खूप वेगाने प्रगती करतात, पण काही मात्र विकासाच्या शर्यतीत मागेच राहतात? हा खूप मोठा प्रश्न आहे, नाही का? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी भारत सरकारने एक खास रणनीती आखली आहे, ती पण थेट जिल्ह्यांपासून ते ब्लॉक स्तरापर्यंत. चला तर मग या दोन महत्वाकांक्षी योजना नक्की काय आहेत ते समजून घेऊया. पण या सगळ्याच्या मुळाशी एक साधा प्रश्न आहे. एकाच देशात काही प्रदेश इतके पुढे जातात तर काही मागे का राहतात? ही जी असमानता आहे ना, याच कोड्याला सोडवण्यासाठी या योजना तयार करण्यात आल्या आहेत. खरं तर ही असमानता फक्त आकड्यांमध्ये नाहीये, तर लोकांच्या रोजच्या जगण्यात दिसते. अनेक भागांमध्ये आजही चांगल्या सुविधांसाठी संघर्ष करावा लागतो, आणि हेच आपल्या देशासमोरील एक मोठं आव्हान आहे. मग ह्या मागासलेपणाची नेमकी कारणं तरी काय आहेत? तर बघा, आरोग्य सेवांची कमतरता, अपुऱ्या शाळा, स्वच्छ पाण्याची टंचाई, खराब रस्ते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोजगाराच्या कमी संधी. हीच ती मूळ दुखणी आहेत ज्यावर या कार्यक्रमांमध्ये लक्ष केंद्रित केलं जात आहे. तर मग या आव्हानाला तोंड देण्यासाठी सरकारने एक मोठं पाऊल उचललं. ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स प्रोग्राम म्हणजेच आकांक्षित जिल्हा कार्यक्रम. विकासाच्या दिशेने हा एक मोठा आणि पहिला प्रयत्न होता. तर हे एडीपी म्हणजे नेमकं काय आहे? हा कार्यक्रम 2018 मध्ये सुरू झाला. यामागे उद्देश होता की देशातले जे सर्वाधिक मागासलेले 112 जिल्हे आहेत त्यांना निवडून त्यांच्या जलद गतीने विकास घडून आणायचा. आता या कार्यक्रमात विकासाच्या 5 मुख्य आघाड्यांवर काम केलं गेलं. आरोग्य आणि पोषण, शिक्षण, शेती आणि पाणी, आर्थिक विकास आणि पायाभूत सुविधा. म्हणजे बघा, एकाच वेळी सगळ्या बाजूंनी विकास करण्याचा हा प्रयत्न होता, जेणेकरून खरा बदल घडू शकेल. या योजनेचं वैशिष्ट्य काय माहितीये? इथे फक्त निधी देऊन सरकार थांबत नाही, तर प्रत्येक जिल्ह्याच्या कामगिरीवर लक्ष ठेवलं जातं. जे जिल्हे चांगलं काम करतात त्यांना प्रोत्साहन मिळतं. यामुळे ना एक सकारात्मक स्पर्धा निर्माण होते आणि सगळेच उत्तम कामगिरीसाठी प्रयत्न करतात. जिल्ह्यांच्या या यशानंतर सरकारने आपला दृष्टिकोन आणखी सूक्ष्म केला. म्हणजे आता लक्ष जिल्हा स्तरावरून थेट ब्लॉक स्तरावर आणण्यात आलं. चला पाहूया हे कसं घडलं. 2023 मध्ये ॲस्पिरेशनल ब्लॉक्स प्रोग्राम म्हणजेच आकांक्षित ब्लॉक कार्यक्रम सुरू झाला. हा कार्यक्रम जिल्ह्यांच्या आत असलेल्या 513 विशिष्ट आणि अविकसित ब्लॉक्सवर लक्ष केंद्रित करतो. म्हणजे विचार करा, विकासाला थेट गावांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. एबीपी योजनेचं ध्येय अगदी साधं आणि स्पष्ट आहे. सरकारी योजना आणि सेवा फक्त कागदावर न राहता त्या प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचल्या पाहिजेत. यालाच आपण प्रभावी लास्ट माईल डिलिव्हरी म्हणतो. बरं, एडीपी आणि एबीपी हे ऐकायला कदाचित थोडं गुंतागुंतीचं वाटेल, पण एका सोप्या उदाहरणाने हे अगदी स्पष्ट होईल. तर फरक काय आहे बघा. एडीपी म्हणजे संपूर्ण जिल्ह्याचा कायापालट करण्यावर लक्ष केंद्रित करणं, आणि एबीपी म्हणजे जिल्ह्यातील जो सर्वात गरजू भाग आहे म्हणजेच ब्लॉक, त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं. एकीकडे व्यापक बदल तर दुसरीकडे अगदी स्थानिक आणि अचूक हस्तक्षेप. हा जो व्यापक ते लक्षित दृष्टिकोन आहे ना, तो समजून घेण्यासाठी आपण एका ओळखीच्या जागेचं म्हणजे शाळेचं उदाहरण घेऊया. कल्पना करा की एक शाळा आहे. आता सगळ्यात आधी आपण संपूर्ण शाळा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करू, बरोबर? म्हणजे शाळेची इमारत, मैदान, इतर सोयीसुविधा. हे झालं जिल्हा स्तरावरील काम, म्हणजेच एडीपी. आणि एकदा शाळेची बाह्य सुधारणा झाली की मग आपलं लक्ष कुठे जाईल? तर प्रत्येक वर्गावर, तिथले विद्यार्थी, त्यांचं शिक्षण आणि त्यांच्या गरजा. हेच आहे ब्लॉक स्तरावरील काम, म्हणजेच एबीपी. आणि याचा परिणाम काय होतो? साहजिकच आहे, जेव्हा प्रत्येक वर्ग सुधारतो तेव्हाच संपूर्ण शाळा खऱ्या अर्थाने यशस्वी होते. हीच ती बॉटम अप विचारसरणी आहे. म्हणजे प्रत्येक ब्लॉक सुधारला तर जिल्हा आणि पर्यायाने देश नक्कीच पुढे जाईल. तर मग ह्या दोन्ही कार्यक्रमांमागील अंतिम ध्येय तरी काय आहे? या सगळ्या प्रयत्नांमधून सरकारला नेमकं काय साध्य करायचं आहे? या अंतिम ध्येयाला संपूर्णता अभियान 2.0 असं नाव दिलं आहे. ही नीती आयोगाने म्हणजे सरकारच्या थिंक टँकने सुरू केलेली एक मोहीम आहे. तिचा साधा अर्थ आहे, जे काम अपूर्ण आहे ते पूर्ण करणे, मग ते जिल्ह्यात असो किंवा ब्लॉकमध्ये. या सगळ्या प्रयत्नांच्या मुळाशी एकच विश्वास आहे, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास. म्हणजेच विकासाची फळं देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचायलाच हवीत, यात काही शंका नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर देशातील जे सर्वात दुर्गम आणि आव्हानात्मक भाग आहेत तिथल्या लोकांचं जीवनमान सुधारणं आणि सर्वांसाठी एक शाश्वत विकास साधणं, हेच या दोन्ही योजनांचं अंतिम आणि सामायिक उद्दिष्ट आहे.
पण शेवटी एक महत्वाचा प्रश्न उरतोच. विकासावर इतक्या सूक्ष्म म्हणजेच हायपर लोकल पातळीवर लक्ष केंद्रित करून आपण खरोखरच तळागाळातून संपूर्ण राष्ट्र बदलू शकतो का? यावर नक्कीच विचार करायला हवा.